गेल्या 4च दिवसात केंद्र सरकारने कांद्याबाबत 2 निर्णय हे घेतलेले आहेत. पहिला निर्णय म्हणजे कांद्यावरती 40% निर्यात शुल्क हे लागू करण्यात आलं, तर दुसरा निर्णय म्हणजे नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदीला सुरुवात ही करण्यात आलेली आहे. खरं तर याबाबत कृषी अभ्यासक नक्की काय म्हणतात, त्यांचं यावरती काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता मिलिंद मुरुक्कर आहेत. सर, कसं बघता या निर्णयाने? मी या तुमच्या निर्णयाकडे बघण्याआधी तुम्हाला एक एक थोडा व्यापक संदर्भ सांगतो की गेल्या काही खरं तर ह्या गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणामध्ये एक मोठा बदल असा आहे की ते औद्योगिक क्षेत्राच्या मालाला मोठं संरक्षण देत आहेत आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये मात्र एका प्रकारे कृषी क्षेत्रावर टॅक्सेशन करतात, शेतकऱ्यांवर टॅक्सेशन करतात. मी तुम्हाला दोन निर्णय सांगतो. एक तर आता तुम्ही पहा की केंद्र सरकार म्हणजे सत्तेत आल्यापासून औद्योगिक क्षेत्राचा आयात शुल्क हे अनेक औद्योगिक क्षेत्राच्या उत्पन्नाचं वाढत गेलेलं आहे. सरासरी आयात शुल्क वाढलं आहे, म्हणजे औद्योगिक क्षेत्राला प्रोटेक्शन मिळत आहे. अलीकडचा निर्णय म्हणजे लॅपटॉपच्या पार्ट्सवर आयातीवर बंदी त्यांनी टाकली, कारण लॅपटॉपच्या डोमेस्टिक प्रोडक्शनसाठी एनकरेजिंग त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून तिथे प्रोटेक्शन आहे. दुसरं, मोबाईलच्या उत्पादनामध्ये 100 रुपयाचं जर उत्पादन मूल्य असेल तर 6 रुपये सबसिडी सरकार देतं निर्यातीसाठी. त्यामुळे हे अतिशय विसंगत असं वाटतं की एकीकडे औद्योगिक क्षेत्राला तुम्ही मोठं प्रोटेक्शन देत आहे जे खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन देत आहे, आणि त्याच्यावर 60% लोक जिथे आहेत ज्या क्षेत्रावर, त्या क्षेत्राच्या मालावर मात्र तुम्ही मोठी बंधनं आणताय. म्हणजे आपण कांद्याचं बोलतोय, पण गेल्या काही दिवसापूर्वीच एखाद्या महिन्यापूर्वी जुलैमध्ये तांदळाच्या निर्यातीवर मोठी बंदी आहे, आणि तांदळाची निर्यातीमध्ये भारत हा मोठा निर्यातदार आहे, म्हणजे मेजर 40% मला वाटतं तेवढा प्लेयर आहे. तर त्याच्यावर बंदी, त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. आणि आता कांद्यावर त्याच्यात तर मोठीच विसंगती वाटते मला की एकीकडे तुम्ही तिथे टॅक्स, एक्सपोर्ट टॅक्स लावलेला आहे 40%, आणि शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर तुम्ही आता नाफेड करून खरेदी म्हणताय. हे सगळं विसंगत आहे. म्हणजे मग तुम्ही तो टॅक्स तेव्हाच तुम्ही ॲडजस्ट करू शकता ना. म्हणजे तुम्ही निर्यात जिथे मागणी आहे तिथे होऊ द्या ना. तर त्याच्याऐवजी तुम्ही तिथे बंद करणार आणि इथे मग तुम्ही शेतकऱ्यांना म्हणणार की आम्ही काहीतरी नाफेड मार्फत खरेदी करू वगैरे. आणि मला हे जे कांद्याच्या बाबतीमध्ये व्यापारात हस्तक्षेप करून मग उगीच गाजर दाखवायचं की आम्ही नाही तिथे बंदी आहे, बाहेर पाठवू देणार नाही आम्ही तुम्हाला, पण देशांतर्गत काहीतरी खरेदी करू, हे प्रत्यक्षात होत नाही. आणि मुळात हे सगळंच धोरण एक्झॅक्टली उलटं चाललेलं आहे असं मला वाटतं की म्हणजे एकीकडे मी खुल्या अर्थव्यवस्थेची गोष्ट करत होतो आपण, आणि त्यावेळेला असं म्हणत होतो की आता शेतीवरची निर्यातीवरची बंधनं जातील आणि जे औद्योगिक क्षेत्राला जे अनावश्यक संरक्षण होतं ते जाईल. आता एक्झॅक्टली उलटं होत चाललेलं आहे. आणि पुन्हा एकदा शेतीवरचं जे टॅक्सेशन, खऱ्या अर्थाने शेतीमालाला होणारं टॅक्सेशन हे वाढत चाललेलं आहे, कर आकारणी वाढत चाललेली आहे, आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची राजकीय ताकद खूप कमी आहे आज. त्यामुळे मला त्यातून काही फारसं आशादायी वाटत नाही. ही राजकीय ताकद इतकी क्षीण झालेली आहे शेतकऱ्यांची की हे थोडे दिवस आपण आरडाओरडा करू, पण हे धोरणं जी आहेत ना ही कायम चालू राहतील. आणि विशेषतः हे औद्योगिक क्षेत्र आणि शेती क्षेत्र अशी पुन्हा एकदा मांडणी व्हायची गरज आहे की हे पक्षपाती धोरण आहे आणि हे अंतिमतः देशाच्या हिताचं नाही आहे. तुमच्या दृष्टीने की हा निर्णय का घेण्यात आला असावा? आणि तुम्ही जसं म्हटलं की आता खुल्या अर्थव्यवस्थेचा विषय काढला, याचा अर्थव्यवस्थेवर किंवा कृषी क्षेत्रावर कसे परिणाम झाले? नाही, एक तर हा निर्णय म्हणजे थोडीशी महागाई वाढली की लगेच सरकार संवेदनशील असतं, आणि आता तर केंद्र सरकार शेतीमालाच्या बाबतीमध्ये तर खूप संवेदनशील आहे, आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं जास्त असंवेदनशील होत चाललेलं आहे. मोठा परिणाम जेव्हा तुम्ही कोणतं क्षेत्र असं आहे की जिथे जास्तीत जास्त रोजगार तयार होतो, की जास्त लेबर इंटेन्सिव्ह आहे, तर ते लेबर इंटेन्सिव्ह असलेलं क्षेत्र कृषी क्षेत्र आहे. शेती क्षेत्रामधून माणसं जर मोठ्या प्रमाणावर इतर क्षेत्रात गेली असतील तर ते आपल्याला हवं आहे ते, पण माणसं 60% 55% तरी शेती क्षेत्रावर आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही त्या उत्पादनावर, तांदूळ असेल, गहू तर आता आयात करता येते, पण किंवा आता कांदा असेल, याच्यावर जर तुम्ही बंधनं टाकणार असाल तर ग्रामीण भागातील लोकांच्या क्रयशक्तीवर याचा मोठा परिणाम होतो, आणि एकंदरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा फार वाईट परिणाम होतो. त्यामुळे पुन्हा एकदा ज्याला पूर्वी इंडिया भारत आपण म्हणून बोलायचो, तसं भारताच्या म्हणजे कृषी क्षेत्राच्या बाजूने जोरदारपणे बोलण्याची गरज आहे, सातत्याने बोलण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने शेतकरी आंदोलन आज खूप क्षीण झालेलं आहे, विभागलं गेलेलं आहे, अनेक त्याची शक्लं उडालेली आहेत. त्यामुळे मला हे दुर्दैवाची गोष्ट वाटते.
आजपर्यंतचा इतिहास बघितला तर हे निर्यात शुल्क रद्द होऊ शकतो का? कारण अनेक नेते असतील किंवा अग्रणी संघटनांनी देखील केंद्राकडे यावर पत्रव्यवहार केले आहेत, बोलणी सुरू आहेत की फेरविचार करावा, निर्णय रद्द करावा. तुम्हाला काय वाटतं? असं झालं तर हे चांगलं आहे, खूपच छान गोष्ट आहे. पण मी फार आशादायी नाही आहे. याचं कारण असं तुम्ही बघा, तुम्हाला आठवत असेल करोनाच्या काळामध्ये आवश्यक वस्तू कायदा किंवा ज्याला आपण जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणतो, तो केंद्र सरकारने रद्द केला वटहुकुमाद्वारे. आणि त्यानंतर लगेचच काही मला वाटतं थोड्या दिवसात किंवा महिन्यात पुन्हा एकदा वेगळ्या कायद्याद्वारे कांद्याच्याच निर्यातीवर बंदी लादली होती मला, आणि त्या स्टॉक लिमिट्स टाकले होते. त्यामुळे असं सरकारवर काही शेतकऱ्यांचं काही प्रेशर नाही आहे, पॉलिटिकल प्रेशर काहीच नाही आहे. आणि मला नाही वाटत आता इलेक्शनचे अनेक राज्यामध्ये निवडणूक आहेत आणि तेव्हा लोकल काही एरियामधल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काही फार असं काही करेल असं वाटत नाही. त्यांच्यासाठी महागाई हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. पण हा नेहमीचे आपण युक्तिवाद करतो की खरंच कांदा न खाल्ल्याने माणसं मेली आहेत का, असं आपण म्हणतो. ते मी जो म्हणत आलेलो आहे नेहमी. पण आता माझ्या म्हणण्याला काही फारसा म्हणजे ही व्यवस्था अशी आहे की हे बोलून काही फार परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांची एकत्र येणं आणि संघटितरित्या आवाज उठवणं हाच पर्याय आहे त्याला. नाफेड आणि NCCF मार्फत आता खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर नाफेडकडे ऑलरेडी खूप कांदा हा पूर्ण आहे, किती मेट्रिक टन. तर याचा कसा परिणाम जाणवेल आणि हा पूर्ण खरेदी केला तो कांदा खराब होऊ शकतो का काय? नाही, खरंच आहे ना. कांद्या जसं आपण गव्हाच्या बाबतीत आणि तांदळाच्या बाबतीत म्हणू शकतो, तितकी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे अन्न महामंडळाला आपण असं म्हणू शकतो. त्यांच्या खरेदीला ते किती गोडाऊनमध्ये काही नुकसान होत असलं तरी साठवणूक करू शकतात. तसं कांद्याच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे आणि तशी व्यवस्था देखील म्हणजे जसं अन्न महामंडळामध्ये एक एस्टॅब्लिश सिस्टीम आहे, तशी सिस्टीमही आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे इतकं त्वरेने निर्णय घेणं, त्वरेने खरेदी करणं, त्याची साठवणुकीची व्यवस्था असणं, इतकी कार्यक्षमता नाफेडकडे आहे का याच्याविषयी मला शंका आहे. कारण तो काही रेग्युलर गोष्ट नाही आहे. कांद्याची नेहमी खरेदी होती आहे, विक्री होते, असं नाफेड फार करत नाही. हे अलीकडे आपण ऐकतो कांद्याची खरेदी. पण त्यामुळे मी साशंक आहे या बाबतीत. मुळात बाहेर जिथे मागणी असताना ती थांबवायची आणि मग इथे शेतकऱ्यांना हे गाजर दाखवायचं, हे मला चुकीचं वाटतं. सर, नाफेडकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत असंही दिसून येते. का असं होतं? म्हणजे त्यांना काय दर हे परवडत नाही किंवा नाफेडबाबत माहिती नाही, खरेदी प्रक्रिया किंवा काय अडचणी आहेत? शेतकरीचा म्हणजे दोनच गोष्टी असतील. त्यांना जर ते दर नाफेड जे देतोय दर ते जर चांगले असतील तर शेतकरी तिकडे जातीलच ना. बाजारपेठेतले दर आणि शेतकऱ्याला एवढं माहिती असतंच. त्यामुळे नाफेडचे दर जर चांगले असतील तर का नाही शेतकरी तिकडे जाणार? एक तर त्यांच्या प्रत्यक्षामध्ये खरेदी होते की नाही हे पाहायला पाहिजे, तुम्हाला जास्त माहिती असेल. पण शेवटी शेतकरी निर्णय फक्त दरावरच घेतो, यात काहीच मला हे ऑब्व्हियस वाटतं. म्हणजे शेवटचा प्रश्न की या निर्णयाऐवजी अजून काय निर्णय घेतला असतं तर ते योग्य ठरलं असतं कृषी क्षेत्रासाठी, असं तुम्हाला वाटतं? दोन्ही खरं सांगू का, मला ना कांद्यासारख्या बाबतीत किंवा कुठल्याही कृषी मालाच्या निर्यातीवर सरकारने बंधनं लावू नयेत असं वाटतं. कारण हे कांद्यासारखं पीक हे मुळात शेतकरी एक जुगार खेळत असतो. कधीतरी किमती जास्त मिळतात, बहुतांश वेळेला त्या किमती खूप कमी असतात. त्यामुळे कधीतरी मिळणारी जी किंमत असते शेतकऱ्याला, ती सुद्धा तुम्ही हिरावून घेता, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मी निर्यातबंदीच्या, शेतीमालाच्या कोणत्याही निर्यातबंदीच्या मी मोठ्या प्रमाणावर विरोधी आहे. आणि जर तुम्ही निर्यातबंदी लादणार असाल तर तुम्हाला शेतकऱ्याला कॉम्पेन्सेट करावं लागेल. मग तुम्ही इथे शेतीमालाच्या बाबतीमध्ये इतर म्हणजे हमीभाव तर काहीच देणार नाही आहात आणि निर्यातबंदी लादता, हे अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. त्यामुळे मी निर्यातबंदीचं समर्थन नाही करू शकत. काय अजून पर्यायी काय निर्णय घेता आला नाही, पर्यायी निर्णय मला माहीत नाही की एवढं सेन्सिटिव्ह का असलं पाहिजे. म्हणजे भावाच्या बाबतीमध्ये आपण म्हणजे की कांदाच मिळाला पाहिजे, स्वस्तातच मिळाला पाहिजे, हे जर तुम्हाला सरकारला करायचं असेल तर त्यांनी बाजारभावाने खरेदी करावी आणि मग गरीब जनतेला त्यांनी स्वस्तात विकावं आणि ही चांगली गोष्ट ठरेल, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण ती यंत्रणा तुम्हाला उभारता येणार नसेल तर मग शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊन हे करू नये असं मला वाटतं. एकंदरीत आपण ऐकलंय, सखोल विश्लेषण खरं तर होतं. कुठेतरी हे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे नक्कीच चुकीचे आहेत. याचा मोठा परिणाम जो आहे तो शेतकरी यासोबतच अर्थव्यवस्थेवर देखील होईल, असंच मुरुककर यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन किरण कटारेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.